अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेल्या धानोरा तालुक्यातील हे पारसवाडी गाव। या गावात केवळ 100 घरं आहेत आणि या गावाची लोकसंख्या आहे 250। याच गावातील एका छोट्याशा झोपडीत रावणाचं मंदिर आहे। दसऱ्याच्या दिवशी इथले आदिवासी बांधव रावणाची पारंपरिक पद्धतीने पूजा करतात। त्यानंतर नाच, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं। आदिवासी मान्यतेनुसार रावण हा आदिवासींचा राजा मानला जातो, म्हणूनच त्याच्या पूजेसाठी हा सारा घाट। आमच्या पुरातन काळापासून रावणाची पूजा केली जाते आणि परसवाडी या गावामध्ये आम्ही पूजा करतो की सर्व या जिल्ह्यामध्ये आणि जगामध्ये पसरावा, हे आमची संस्कृती टिकून राहावी यासाठी आम्ही पूजा करत असतो। पूर्वीपासून हजारो वर्षा पिढीपासून सम्राट राजा रावण हा आमचा गौण पिढीचा राजा आहे, म्हणून आम्ही आता समोरही असा पिढन पिढी चालावा म्हणून आम्ही या दसऱ्याच्या दिवशी दरवर्षी दसरा कार्यक्रम आयोजित करतो। गडचिरोली जिल्हा हा संपूर्ण आदिवासी जिल्हा। इथले 3 आमदार आणि 1 खासदारही आदिवासी। मात्र सर्वांचंच या मंदिराकडे, त्या पाठी दडलेल्या संस्कृतीकडे दुर्लक्ष झालंय। त्यामुळे शासन आणि लोकप्रतिनिधींबद्दल या आदिवासी बांधवांत कमालीची नाराजी आहे। आशिष अंबाडे, झी मीडिया, गडचिरोली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।